सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये सन 2017 पासून सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान, भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने वाघ पुनर्स्थापना प्रकल्प राबवण्यात येतोय। प्रारंभी भक्ष्य प्राण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला। हा टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाघांचं स्थलांतर सुरू करण्यात आलं। त्यानुसार ताडोबा, अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून एकूण 8 वाघांचं स्थलांतर करण्यास मंजुरी मिळाली आहे। त्यातील STR T4 आणि STR T5 या 2 वाघिणींना सह्याद्रीत रेडिओ कॉलर लावून निसर्गात सोडण्यात आलं होतं। गेल्या 4 ते 5 महिन्यापासून वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेकडून या वाघिणींच्या हालचालीवर 24 तास लक्ष ठेवण्यात आलं। कॅमेरा, ट्रॅप आणि रेडिओ कॉलरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सखोल अभ्यासानंतर या दोन्ही वाघिणींनी चांदोली वन्यजीव विभागात आपापली हद्द निश्चित करून सह्याद्रीच्या नैसर्गिक अधिवासाशी पूर्णपणे जुळवून घेतल्याचं निष्पन्न झालंय। तसंच STR T1, STR T2 आणि STR 19 या नर वाघांबरोबर त्यांचा सहवासही कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंदवण्यात आलाय। त्यामुळे भविष्यात प्रजनन होण्याची शक्यता बळावली असून सह्याद्रीतील वाघ संख्या वाढीसाठी ही सकारात्मक बाब मानली जाते आहे।